स्वागत करतो आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे एन फॉर निलेश. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, व्हिडिओ बघतायला आणि बघायलाच पाहिजे. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी मार्केटमध्ये जाऊन मांदेली घेऊन आलो आहे. तर ते मांदेली फ्राय कशी करतोय ते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, मी मांदेली घेऊन आलो आहे, ते तुम्हाला दाखवतो हे व्हिडिओ. तर चला, I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. चला मित्रांनो, फायनली मांदेली कट करून, साफ करून आणि धुवून घेतलेले आहेत मस्त. आता त्याच्यामध्ये मी मसाले ॲड करतो आहे. मसाल्यामध्ये साधेच घरगुती मसाले असणार आपले. आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू ॲड करायचं आहे, किंवा कोकम असेल तर कोकमचं पाणी करायचं आणि ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि 10 ते 15 मिनटासाठी त्याला मस्त मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं. त्याची चव आहे ती अप्रतिम लागते. तर हे आहेत मसाले. सुरुवातीला आपण लाल मसाला टाकू, म्हणजेच मिरची पावडर. ही टाकली मिरची पावडर. ओके, हळद, ओके. त्याच्यानंतर हा आहे गरम मसाला. हे आहे धना पावडर. ॲड झालेले आहेत. आत्ता थोडा आपण गरम मसाला अजून टाकूया. हा टाकला गरम मसाला. थोडीशी मांदेली तिखटच पाहिजेत म्हणून आपण थोडं तिखट जास्त टाकूया. आणि मी सांगितल्याप्रमाणे इथे घेतलेलं आहे कोकम. ते आता थोडंसं त्याच्या पाण्यात टाकलेलं आहे. त्याला मस्त मुरगळून घ्यायचा. त्याचं पाणी आहे ते पाणी त्याच्या मच्छीमध्ये टाकायचं, जेणेकरून मच्छीचा जो वास आहे तो येणार नाही आणि त्याची चव आहे एकदम मस्त, एकदम चव छान लागते. तर हे मी आता कोकम आहे मुरगळून घेतो पाण्यामध्ये. त्याचं पाणी करतो मस्तपैकी. आणि हे आहे कोकमचं पाणी. हे कोकमचं पाणी टाकलं. ओके, आणि मस्तपैकी त्याला असं स्मॅश करून घ्यायचं, मॅरिनेट करायला, एकदम मिक्स करायचं. हे इकडे बघू शकता तुम्ही. हे इकडे बाहेर एक आंब्याचं झाड आहे. तिकडे घराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ठक 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 आवाज येतो आहे बघा. इकडे पूर्ण जंगल आहे पाठीमागे. मस्तपैकी आता त्याला मॅरिनेट करतोय, मिक्स करून घेतोय. आणि फक्त त्याला शेवटी एक गोष्ट राहिलेली आहे टाकायची, चवीनुसार मीठ. कारण मीठ नसलं तर काहीच नाही, म्हणून मीठ राहून गेलेलं आहे. तर आता आपण ॲड करू मीठ. तर हे मीठ पण टाकून घेतलेलं आहे. तर मिक्स करायचं पुन्हा. हे बघा, हे मिक्स झालंय पूर्ण. आता त्याला 10 ते 15 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. आणि मस्त बाजूला 10 ते 15 मिनटं त्याला आपण ठेवून देऊ. फायनली 10 मिनटं झालेली आहेत आणि मला मांदेल्यांनी बोलवलेलं पण आहे की निलेश ये लवकर आणि मला फ्राय कर. सो आता 10 मिनटं झालेले आहेत. आता मी जाणार आहे, बघू कशी मॅरिनेट झालेली आहेत की नाहीत. आणि तुम्ही बघू शकता इकडे मी मस्त रवा, त्याच्यामध्ये
परत मी थोडं मीठ घेतलं आहे आणि मसालासुद्धा घेतलेला आहे, जेणेकरून रव्यामध्ये टेस्ट त्याची पूर्ण अशी मिळून येईल आणि मांदेली आणि रवा असं कॉम्बिनेशन एकदम बेस्ट लागेल. तर हे दाखवतो तुम्हाला बघा, मी रव्यामध्ये मसाला आणि मीठ मिक्स केलेलं आहे. हे बघा, हे मसाला घेतला आहे, मसाला, मीठ आणि रवा असं पूर्ण फ्रायची प्रोसेस करण्यासाठी आता पूर्ण रेडी झालेलो आहे. इथे बघा पॅन पण ठेवला आहे मस्तपैकी. थोडंसं हाय फ्लेम करून घेऊ, जेणेकरून पॅन आहे लवकर गरम होईल आणि त्याच्यामध्ये आपण लगेच लगेच मांदेल्यांना टाकून देऊ आणि मस्तपैकी कुरकुरीत फ्राय करू. तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे पॅनमध्ये. पॅन मस्त गरम झालेला आहे, तेल पण टाकलेलं आहे. आता ज्या गोष्टीची आपण वाट बघत आहोत ती गोष्ट, आता तो टाईम आलेला आहे आणि आता आपण एक अलगद मांदेलं उचलूया. असं थोडंसं मिक्स करू परत एकदा, जेणेकरून पूर्ण मसाला त्याला लागेल. हा बघा, फायनली एक मांदेलं घेतलेलं आहे आणि त्याला मस्तपैकी रव्यामध्ये कोटिंग करून आणि थोडंसं फ्लेम कमी करायचं आहे. आपल्याला फटाफट मांदेली टाकून घ्यायचे आहेत. कसा आवाज येतो बघा. हे रव्याची कोटिंग अगदी मस्त लागते, एकदम कुरकुरीत लागते. तुम्ही मांदेली फ्राय करा, कुठलीही मच्छी फ्राय करा, रवा जर वापरला तर अगदी चांगलं. इव्हन तांदळाचं पीठसुद्धा मस्त चवीला लागतं. त्याच्यामुळे रवा नसला तर तांदळाचं पीठ पण तुम्ही घ्या. पण असं कोटिंग केलेली फ्राय मच्छी खाण्यात अगदी मजा असते, ती खूप वेगळी असते. तर फायनली मच्छी आपण मांदेली फ्राय करण्यासाठी टाकलेले आहेत. हे बघा, मस्त फ्राय होताना दिसतात, मस्त कलर पण चेंज होताना दिसतोय. तर मित्रांनो, फायनली आपली मांदेली एकदम फ्राय झालेली आहेत. मस्त एकदम कलर छान दिसतोय. आय होप की त्याची टेस्ट पण अगदी छान असावी. मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो मांदेली कशी फ्राय झालेली आहेत ती. मित्रांनो, फायनली मांदेली एकदम फ्राय झालेली आहेत. बघूया, टेस्ट बघूया कशी लागते. छान लागते टेस्ट. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये कोकम टाकलेलं आहे, किंवा तुम्ही लिंबू पण टाकला ना, लिंबू, टेस्ट अगदी छान होते. आणि रव्याची कोटिंग केली तर कोणती मच्छी एकदम टेस्ट छानच लागते. सो ही पण मस्त लागते. सो मित्रांनो, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांसोबत शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.